ओम गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आज मी अंगारकी संकष्टी निमित्त मोदक बनवले, तर त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते. आणि अंगारकी निमित्त मी जे जे काही केलं ते पण सर्व इथं मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. मोदक बनवताना सुद्धा मी काही जुगाड केले ते सुद्धा दाखवणार आहे. तर पहिल्यांदा मी नारळ किसून घेतला, त्याच्यानंतर गूळ पण बारीक करून घेतला आहे. जर तुम्हाला गोड जास्त नको असेल तर तुम्ही नारळ म्हणजे 1च्या ऐवजी 2 सुद्धा नारळाचा वापर करू शकता. ओले खोबरे आणि नारळ सम प्रमाणात घेतलेला आहे आणि पांढरे तीळ सुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकले, त्याच्यानंतर गूळ टाकला आहे. तुम्ही ह्यामध्ये पाहू शकता मी थोडं गूळ वितळायला दिले, म्हणजे थोडं गूळ आठवणार आहे. त्याच्यानंतर मग मी त्यामध्ये ओले खोबरे टाकणार. याला चमच्याने तुम्ही हलवत राहायचं आहे, कारण खाली चिकटणार नाही याची काळजी घ्या, कारण मग नंतर करपल्यासारखा वास येतो. त्यामुळे थोडा वेळ मंद आचेवर याला हलवायचं आहे. आता थोडासा ओलसर वाटेल तुम्हाला, पण जेव्हा तो थंड होईल तेव्हा घट्ट होईल. असा हा आपला मोदकांचा पाक झालेला आहे. आणि आता मी त्याच भांड्यामध्ये पाणी ओतून भागवट करणार आहे. काही लोक काय करतात, वेगळं भागवट करतात, पण मला असं वाटतं त्याच पाण्यामध्ये टाकलं तर गोडवा जो असतो भांड्यावर चिकटलेला तो सुद्धा त्या पिठामध्ये उतरून छान होतो. पिठाचं प्रमाण हे तुम्ही अंदाजे घेऊ शकता आणि तुम्हाला जेवढे करायचे त्या अंदाजाने तुम्ही पाणी ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर मी माझ्या अंदाजाने सर्व केलेलं आहे. जास्तही पातळ आणि तर जास्तही घट्ट असं करू नका, मध्यम करा. म्हणजे तुमचं जे पीठ मळताना तुम्हाला जास्तही प्रेशर द्यायची गरज नाही किंवा पीठ घालायची गरज नाही लागली पाहिजे. पीठ थंड व्हायला ठेवल्यानंतर वाफेवर मी परातीमध्ये ओतलंय आणि परातीमध्ये ओतल्यानंतर त्याला थोडं थंड करायचं. जास्त पण थंड करू नका, थोडंसं गरम असतानाच तुम्ही त्याला मळून घ्या. आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी गूळ, मोदकचा आईट आणि थोडं तेल घेतलंय. माझं हे मिश्रण पिठाचं खूप भारी झालं होतं. मी तेलसुद्धा वापरलं नाही आणि पाणीसुद्धा वापरलं नाही. शेवटी फक्त आपण तेलाचा हात फिरवून घ्यायचा आहे पिठाला, म्हणजे आपलं पीठ छान असं राहील. ही हळदीची पानं तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवे असतील तर वापरू शकता. मी चाळण घेतलं आहे, त्यामध्ये तेल लावलं आहे आणि त्याच्यावर हळदीच्या पानांचे तुकडे करून टाकणार आहे. आता मी छान बाप्पासाठी मोदक तयार करत आहे. हातापेक्षा आईच्या वापराने लवकर मोदक होतात असं मला वाटतं, म्हणून मी गडबड असल्यामुळे आईचा वापर करते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे. तर असेच आपण 21 किंवा 21च्या जास्त जेवढे होतील तेवढे आपण करणार आहोत.
सुंदर दिसायला आणि अप्रतिम असे आपले मोदक बनून झालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं तर आता आपली चाळण पण भरलेली आहे, पुरण पण उरलेलं आहे, पीठ पण उरलेलं आहे आणि हळदीचं तर पानं आहेत. तर आपण आता काय करणार आहोत, जागा तर नाही आहे तर ह्याला आपण कट करून घेणार आणि ह्याचे 2-2 तुकडे करणार आणि ह्याला परत पीठ लावून पहिल्यांदा तेल लावणार, पीठ लावणार आणि त्यामध्ये पुरण घालून त्याला चिकटवणार. म्हणजे आता तुम्ही रेसिपीमध्ये बघताय तसंच करणार. आता एकाच पिठाचे मी जुगाड केले, म्हणजेच काय, हळदीच्या या पानांचं जे केलं त्याला चिरोट्या म्हणतात आणि ते सुद्धा आज झालेलं आहे. आता पीठ उरलेलं आहे, पुरण तर संपलं आहे आणि हळदीची पानं पण संपले, तर आता पीठ उरलं आहे. तर त्याचे मी आता उंडे बनवत आहे. म्हणजे एका पिठाचे 3 प्रकार झालेले आहेत. उंडे झाले, हळदीच्या पानाचे चिरोट्या झाल्या आणि मोदक बाप्पासाठी झाले. म्हणजे हे आपण जर पीठ उरलं किंवा पुरण उरलं आणि जागा नसेल तर हे सर्व आपण करू शकतो एकाच पिठाच्या. तुम्हाला ही आवडली का? हे मी 3 प्रकार जे सांगितले एका पिठाचे, एका पुरणाचे, तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चाळण मावण्यासाठी मी मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये लिंबू टाकलं म्हणजे काळं होणार नाही भांडं. त्याच्यामध्ये रिंग टाकलं आणि त्याच्यावर झाकण ठेवून चाळण ठेवून त्याच्यावर परत झाकण ठेवलं आहे आणि थोडं मोठं गॅस म्हणजे 5 मिनटं करून मी थोडं वेळ पाणी गरम होईपर्यंत गॅसवर ठेवलं आणि त्याच्यानंतर 5 मिनटं झाल्यानंतर बारीक करून उकडून मोदक आणि सर्व जे चिरोट्या, मोदक आणि उंडे घेतलेले आहेत. आता मोदक उकडेपर्यंत आपण दुर्वांची माळ बनवत आहे. आता दुर्वांची मी माळ पण बनवून घेतलेली आहे. किती सुंदर झाले आहे पहा. दुर्वांची माळ पण बनवून घेतली. त्याच्यानंतर मोदक पण उकडले. त्याच्यानंतर केळीच्या पानावर मोदक नैवेद्यासाठी घेऊन जात आहे बाप्पाजवळ. गरम गरम आणलेल्या मोदकांच्या वाफा पण येत आहेत आणि तुम्ही पाहत आहात. आता बघा, मी त्याच्यानंतर बाप्पाची मूर्ती एका पाटावर ठेवून त्याला धुवून पुसून काढणार. त्याच्यानंतर हळद कुंकू लावणार आणि त्याला दुर्वांची माळ अर्पण करणार, फुलं घालणार आणि मग पूजा करणार. मी अशी अंगारकी संकष्टीला पूजा केलेली आहे बाप्पाची आणि त्याच्यानंतर चंद्रोदयांची पण पूजा करणार. चंद्रोदय झालाच आहे आणि नंतर मी अशी ही अंगारकी संकष्टी पूजा मोदक केलेला आहे. तुम्हाला ही पूजाने मोदकांची रेसिपी जुगाड हे माझा कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा जुगाड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असंच काहीतरी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद मंडळी.